प्रशांत कोरटकर अद्यापही फरार आहे। शोधासाठी कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपुरात दाखल झालंय। पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून प्रशांत कोरटकर यांचा शोध सुरू आहे। नागपूर परिसरात काही ठिकाणी कोरटकरांचा शोध घेतल्याची माहिती मिळते। कोल्हापूर न्यायालयाने प्रशांत कोरटकरचा अंतरिम जामीन फेटाळलाय। कोणत्याही क्षणी प्रशांत कोरटकरला अटक होऊ शकते। शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कोरटकरवर गुन्हा दाखल आणि या संदर्भात अद्याप सुद्धा पोलीस आता कोरटकरचा शोध घेत आहेत। प्रशांत कोरटकर यांच्या संदर्भात खरं तर कोल्हापूर न्यायालयात सुनावणी झाली। छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कोरटकर यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी कोल्हापूरहून शेखर पाटील आपल्यासोबत जोडले। शेखर, खरं तर कोल्हापूरमध्ये सुनावणी झाली आणि त्यामध्ये पोलीस आता नागपुरात दाखल झाले आहेत आणि प्रशांत कोरटकरचा शोध घेत आहेत अशी माहिती मिळते। काय सविस्तर माहिती? प्रशांत कोरटकरचा जामीन जो आहे तो अंतरिम जामीन जो आहे तो फेटाळल्यानंतर कोरटकर त्याच्या नागपुरातील घरातून खरं तर गायब पाहायला मिळतोय। नागपूरचं एक पोलिसांचं पथक जामीन फेटाळल्यानंतर तात्काळ त्याच्या घरी पोहोचलं होतं, मात्र त्या ठिकाणी तो मिळून आला नाही। मात्र आता कोल्हापूरचं पथक देखील पोलिसांचं एक आहे ते रात्री नागपूरमध्ये पोहोचलेलं आहे। त्यांच्याकडून देखील शोध जो आहे तो आता त्याचा सुरू आहे। आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज असू दे, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य जे आहे ते कोरटकर यांनी केलं होतं आणि त्याच्या विरोधात कोल्हापुरातल्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे। दुसरीकडे नागपूरमध्ये देखील त्याच्या विरोधात गुन्हा दाखल आहे। मात्र कोल्हापुरातल्या केसमध्ये कोरटकर याचा जामीन जो आहे तो फेटाळल्यानंतर तो आता गायब झालेला आहे। त्याचा शोध जो आहे तो कोल्हापुरातील पोलीस जे त्या ठिकाणी जाऊन घेताना पाहायला मिळतं। त्यामुळे निश्चितच आहेत कोल्हापूरचे पोलीस आता कोरटकरला घेऊनच कोल्हापूरमध्ये जे आहे ते या ठिकाणी परत येतात का हे देखील पाहणं आता गरजेचं असणार आहे। नक्कीच शेखर, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।